नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात सर्वजण? सर्वांनी कालचा क्लास अटेंड केला असेल अशी अपेक्षा आहे. मी गणराज सर्वप्रथम तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो माझ्या या क्लासमध्ये. हा आहे आपला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचा क्लास नंबर 2. म्हणजेच महाराष्ट्र बोर्ड क्लास 10th मैथ फर्स्ट यानी कि अलजबरा का फर्स्ट चैप्टर का सेकंड लेक्चर यानी कि लीनियर इक्वेशन इन टू वेरिएबल का यह है हमारा सेकंड लेक्चर यानी कि सेकंड क्लास। इससे पहले वाले क्लास में हमने क्या देखा था? इससे पहले वाली क्लास थी फर्स्ट क्लास, जो कि बेसिक इंट्रोडक्टरी क्लास थी। कौन सी क्लास थी? मग या अगोदर झालेला क्लास हा कोणता होता? आपला बेसिक इंट्रोडक्टरी क्लास होता, ज्यामध्ये आपण बेसिक टर्म्स कव्हर केलेले आहेत। तुम्ही सर्वांनी तो क्लास अटेंड केला असेल अशी अपेक्षा आहे। ज्यांनी केला नाही किंवा ज्या नवीन जॉईन झालेले आहेत त्यांना सर्वांना माझी एक नम्र विनंती राहील की तुम्ही सर्वांनी हा क्लास झाल्यानंतर अगोदर क्लास नंबर फर्स्ट बघून घ्याल, जेणेकरून तुम्हाला ज्या बेसिक टर्म्स आहेत त्या सर्व कंप्लीट होतील। राईट? आलात सर्वजण? बघा, परत एकदा सांगतोय, मी गणराज सर्वप्रथम पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करतो माझ्या या क्लासमध्ये। हा आहे आपला क्लास 10चा मैथ फर्स्ट यानी कि अलजेब्रा। मैथ फर्स्ट मीन्स अलजेब्राचा फर्स्ट चॅप्टर डॅट मीन्स लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल। लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल या चॅप्टरचा क्लास नंबर 2। या क्लास नंबर 2 मध्ये आपण बघणार आहे लिनियर इक्वेशन म्हणजे काय, म्हणजेच मेन चॅप्टरकडे आपण काय होणार आहोत, डायव्हर्ट होणार आहोत। बघा, परत सांगतोय, फर्स्ट चॅप्टर आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल। लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचा हा असणार आपला क्लास नंबर 2। लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल चा क्लास नंबर 2। लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल या चॅप्टरचा हा क्लास नंबर 2 आहे। या क्लासमध्ये आपण काय काय बघणार आहोत, या चॅप्टरचे कोणते कोणते टॉपिक्स कव्हर करणार आहे दादा? तर बघ, टॉपिक्स टू बी कव्हर म्हणजे हा जो क्लास नंबर 2 आहे, या क्लास नंबर 2 मध्ये आपण कोणते कोणते टॉपिक्स कव्हर करणार आहोत? तर सर्वात पहिलेच टॉपिक आहे हा असणार आहे लिनियर इक्वेशन। कोणतं टॉपिक कव्हर करणार आहोत आपण? लिनियर इक्वेशन म्हणजेच काय, त्यानंतर लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, फर्स्ट लिनियर इक्वेशन म्हणजे काय हे कव्हर करणार आहोत। त्यानंतर लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आणि लास्टवाला टॉपिक स्टँडर्ड फॉर्म ऑफ द लिनियर इक्वेशन। बघा, क्लास नंबर 2 आहे। या क्लास नंबर 2 मध्ये आपण सर्वात अगोदर टॉपिक कव्हर करणार आहोत व्हॉट इज लिनियर इक्वेशन। त्यानंतर आपण बघणार आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आणि त्यानंतरचा टॉपिक असणार आहे स्टँडर्ड फॉर्म। सर्वात लास्टवाला टॉपिक आपण या क्लासमध्ये कोणता बघणार आहोत? स्टँडर्ड फॉर्म ऑफ द लिनियर इक्वेशन। इथपर्यंत एक बेसिक आयडिया आली दादा? ताई समजताय? बघ, फक्त एक जनरल आयडिया दिली आहे की हा जो क्लास आहे या क्लासमध्ये आपण हे 3 टॉपिक्स कव्हर करणार आहोत। मग या अगोदरचा जो क्लास होता एक क्विक रिव्हिजन बघा। या अगोदरचा क्लास नंबर कोणता बघितलेला आपण? लेक्चर नंबर फर्स्ट। या लेक्चर नंबर फर्स्टमध्ये आपण कोणते कोणते टॉपिक्स बघितलेले आहेत? तर सर्वात फर्स्ट टॉपिक जो बघितला होता तो होता व्हेरिएबल्स। काय बघितलेलं आपण? व्हेरिएबल्स। बघा, क्विक रिव्हिजन आहे। या क्विक रिव्हिजनमध्ये आपण काय बघणार आहोत? या अगोदरचा जो क्लास नंबर फर्स्ट झालेला आहे म्हणजे लेक्चर नंबर फर्स्ट, या लेक्चर नंबर फर्स्टचा एक ओव्हरऑल फक्त व्ह्यू बघूयात, एक क्विक रिव्हिजन घेऊयात। सर्वात पहिले टॉपिक आपण त्यामध्ये कव्हर केला होता व्हॉट इज व्हेरिएबल। मग व्हेरिएबल कशाला म्हटलो दादा आपण? तर व्हेरिएबल म्हणजेच काय, एक अशी व्हॅल्यू जी कंटिन्युअसली काय होते, चेंज होते, जी की कशाने आपण रिप्रेझेंट करतो? अल्फाबेटने। म्हणजेच काय, व्हेरिएबल इज चेंजिंग व्हॅल्यू। काय असणार आहे? चेंजिंग व्हॅल्यू। व्हेरिएबल काय आहे? चेंजिंग व्हॅल्यू आहे। त्यानंतर आपण याला सिंपल काय म्हणू शकतो? अननोन व्हॅल्यू। व्हेरिएबल मीन्स काय असणार आहे? अननोन व्हॅल्यू। व्हेरिएबल मीन्स काय असणार आहे? अननोन व्हॅल्यू आहे। व्हेरिएबलला आपण काय म्हणू शकतो? अननोन व्हॅल्यू। व्हेरिएबल मीन्स काय आहे? अननोन
व्हॅल्यू कशाने रिप्रेझेंट करतो आपण किंवा कशासाठी रिप्रेझेंट करतो, अननोन व्हॅल्यू रिप्रेझेंट करण्यासाठी आपण व्हेरिएबलचा यूज करतो. आणि त्यानंतर आपण याला रिप्रेझेंट करणार आहोत ते म्हणजे अल्फाबेट्सने. कशाने रिप्रेझेंट करतो आपण, अल्फाबेट्स. कोणते अल्फाबेट्स, तर A to Z पर्यंत ऑल अल्फाबेट्स आपण यूज करू शकतो. कशासाठी, व्हेरिएबलला रिप्रेझेंट करण्यासाठी. इथपर्यंत काय अडचण नाही, आठवतं सर्वांना. यामध्ये आपण सेकंड टॉपिक जो बघितला होता, हा बघितला होता कॉन्स्टंट. सेकंड टॉपिक कोणता बघलो दादा, आठवतो का बघा, कॉन्स्टंट. हा कॉन्स्टंट म्हणजेच काय, तर कॉन्स्टंट म्हणजे काय असणार आहे, फिक्स व्हॅल्यू असणार आहे. काय असणार आहे, फिक्स व्हॅल्यू. आठवत आहे का, सांगू शकता सर्वजण. या फिक्स व्हॅल्यूला आपण काय म्हणतो, कॉन्स्टंट किंवा मग ऑल न्यूमेरिकल व्हॅल्यू. ऑल न्यूमेरिकल व्हॅल्यू, सर्वच्या सर्व न्यूमेरिकल व्हॅल्यू या काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. त्यानंतर थर्ड नंबर जो टॉपिक बघितला हा कोणता होता, कोएफिशियंट. काय आहे, कोएफिशियंट म्हणजेच काय. व्हॉट इज कोएफिशियंट, आठवतो ना सर्वात अगोदरच्या कालच्या क्लासमध्ये झालेला. हा सर्व पार्ट कुठं झालेला आहे, कालच्या क्लासमध्ये, ज्याचं की आपण काय बघतोय, क्विक रिव्हिजन. बघा, व्हॉट इज कोएफिशियंट. कोएफिशियंट मीन्स काय आहे, काय असणार दादा कोएफिशियंट. कोएफिशियंट म्हणजेच काय, कॉन्स्टंट इन फ्रंट ऑफ व्हेरिएबल. व्हेरिएबलसोबत जो पण कॉन्स्टंट असणार आहे त्या कॉन्स्टंटला आपण काय म्हणणार आहे दादा, तर कोएफिशियंट म्हणणार आहे. तिन्ही टर्म सर्वांना आठवत आहेत. व्हेरिएबल चेंजिंग व्हॅल्यू आहे, अननोन व्हॅल्यू आहे, जे की अल्फाबेटनं रिप्रेझेंट करतो. कॉन्स्टंट म्हणजेच काय, अशी व्हॅल्यू जी की काय असणार आहे, फिक्स असणार आहे. अशा फिक्स व्हॅल्यूला काय म्हणणार दादा आपण, तर कॉन्स्टंट म्हणणार आहे. मग असा कॉन्स्टंट जो व्हेरिएबलसोबत येतो त्या व्हेरिएबलसोबतच्या कॉन्स्टंटलाच आपण काय म्हणणार आहे, कोएफिशियंट. इथपर्यंत काय अडचण आहे का, नाही. यानंतर परत एक टर्म बघितली होती आपण. यानंतर परत एक 4 नंबर टर्म्स बघितली होती, जी की होती इक्वेशन. सर्वात इम्पॉर्टंट 4 नंबर टर्म बघितली होती, लेक्चर नंबर फर्स्ट आहे. लेक्चर नंबर फर्स्टमध्ये सर्वात इम्पॉर्टंट परत एक टर्म बघितली, 4th नंबर, ज्याला की म्हणतो आपण इक्वेशन. एक इम्पॉर्टंट टर्म आहे इक्वेशन. आठवतंय, कुणाकुणाला आठवतं इक्वेशन म्हणजेच काय, ज्यांना आठवतं त्यांनी कमेंटमध्ये नक्की कळवा मला. बघा, व्हॉट इज इक्वेशन. इक्वेशन कशाला म्हटलं होतं आपण, इक्वेशन म्हणजे असं अल्जेब्रिक एक्सप्रेशन ज्याच्यामध्ये लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू काय असणार आहे, राईट हँड साईड. जे अल्जेब्रिक एक्सप्रेशन इक्वॅलिटीला रिप्रेझेंट करते, त्या इक्वॅलिटीला रिप्रेझेंट करणाऱ्या अल्जेब्रिक एक्सप्रेशनला आपण काय म्हणणार आहोत, इक्वेशन. मग व्हॉट इज इक्वेशन. इक्वेशन इज नथिंग बट द अल्जेब्रिक एक्सप्रेशन विच रिप्रेझेंट इक्वलिटी, या फिर आप ये भी कह सकते हो द अल्जेब्रिक एक्सप्रेशन विच कंटेन इज इक्वल टू साइन, यानी कि RHS इज इक्वल टू क्या होगा, LHS. असं अल्जेब्रिक एक्सप्रेशन च्या एक्सप्रेशनमध्ये काय असणार आहे, अल्जेब्रिक एक्सप्रेशन जिसमें LHS इज इक्वल टू क्या होगा, RHS. असं अल्जेब्रिक एक्सप्रेशन, ज्या अल्जेब्रिक एक्सप्रेशनमध्ये लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू काय असणार आहे, राईट हँड साईड. त्या अल्जेब्रिक एक्सप्रेशनला आपण काय म्हणणार आहोत, त्या अल्जेब्रिक एक्सप्रेशनला आपण काय म्हणणार आहोत, इक्वेशन. काय म्हणणार आहे, इक्वेशन. नाही समजलं परत एकदा सांगतो. असं अल्जेब्रिक एक्सप्रेशन, अल्जेब्रिक एक्सप्रेशन असं अल्जेब्रिक एक्सप्रेशन ज्या एक्सप्रेशनमध्ये काय असणार आहे, लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू, लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड असणार आहे. अशा लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड ज्या अल्जेब्रिक एक्सप्रेशनमध्ये असणार आहे, त्या अल्जेब्रिक एक्सप्रेशनला ऑब्वियसली आपण काय म्हणणार आहोत, तर इक्वेशन म्हणणार आहोत. काय म्हणणार आहे दादा, इक्वेशन. इक्वेशन कशाला म्हणणार आहे, लक्षात राहील सर्वांच्या, त्यालाच आपण काय म्हणणार आहोत, इक्वेशन.
इथपर्यंत काय अडचण नाही. लक्षात येईल. सर्वात फर्स्ट क्लासमध्ये आपण या 4 टर्म बघितल्या होत्या. इक्वेशन सर्वात महत्त्वाची टर्म होती. इक्वेशन म्हणजेच काय, असं अल्जेब्रिक एक्सप्रेशन ज्याच्यामध्ये लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू काय असणार आहे, राईट हँड साईड असणार आहे. मग आता हा जो चॅप्टर आहे आपला किंवा हा जो क्लास आहे, या क्लासमध्ये आपल्याला सर्वात पहिला टॉपिक कोणता कव्हर करायचा आहे, तर लिनियर इक्वेशन. व्हॉट इज लिनियर इक्वेशन, कोणत्या इक्वेशनला आपण लिनियर इक्वेशन म्हणणार आहोत. चला तर सुरुवात करूया. इथपर्यंत कुणाला काही अडचण, आत्तापर्यंत झालेल्या क्लासमध्ये फक्त आपण या अगोदरचा जो क्लास झालेला आहे, या क्लासमध्ये आपण काय काय बघितलं आणि हा जो क्लास असणार आहे, या क्लासमध्ये आपण काय काय कव्हर करणार आहोत, या दोनच टॉपिकबद्दल बघितलेलं आहे. एक सिंपल लेक्चर नंबर फर्स्टचं रिव्हिजन घेतलेलं आहे आणि लेक्चर नंबर सेकंडमध्ये कोणते टॉपिक आपण कव्हर करणार आहोत याच्याविषयी आपण डिस्कशन केलेलं आहे. चला आता स्टार्ट करतो आहे लेक्चर नंबर सेकंडला. हा जो सेकंड नंबरचा क्लास आहे, यात सर्वात पहिला टॉपिक आपल्याला कव्हर करायचा आहे, व्हॉट इज लिनियर इक्वेशन. लिनियर इक्वेशन कशाला म्हणायचं, व्हॉट इज लिनियर इक्वेशन. व्हॉट इज लिनियर इक्वेशन, लिनियर इक्वेशन कशाला म्हणायचं. बघा, इक्वेशन म्हणजे सर्वांना माहीत आहे असं अल्जेब्रिक एक्सप्रेशन ज्याच्यामध्ये कोणतं साईन असणार आहे, इज इक्वल टू साईन असणार आहे. मग लिनियर इक्वेशन कशाला म्हणायचं. बघा सिंपल, असं अल्जेब्रिक एक्सप्रेशन ज्यामध्ये जेवढ्या पण टर्म्स आहे, या टर्ममध्ये जो पण व्हेरिएबल आहे, या व्हेरिएबलची पॉवर किंवा व्हेरिएबलची डिग्री जर का 1 असली तर त्या इक्वेशनला आपण काय म्हणणार आहोत, लिनियर इक्वेशन म्हणणार आहोत. नाही समजलं एक्झाम्पल घेऊन आपण समजूयात, काही अडचण नाही. मग व्हॉट इज लिनियर इक्वेशन, सिंपल हम क्या कहेंगे, लिनियर इक्वेशन म्हणजेच काय, व्हॉट इज लिनियर इक्वेशन. सर्वात पहिला टॉपिक कोणता आहे दादा, लिनियर इक्वेशन म्हणजे काय. मग लिनियर इक्वेशन आपण कोणत्या इक्वेशनला लिनियर इक्वेशन म्हणू शकतो. सर्व इक्वेशन हे लिनियर इक्वेशन असतात का, तर नाही. काही पर्टिक्युलर इक्वेशन आहेत ज्यांना आपण लिनियर इक्वेशन म्हणणार आहोत. मग कोणत्या इक्वेशनला आपण लिनियर इक्वेशन म्हणणार आहे, तर असे इक्वेशन ज्या इक्वेशनमध्ये प्रत्येक टर्मची डिग्री ही किती असायला पाहिजे, 1 असायला पाहिजे. मग डिग्री म्हणजेच काय किंवा पॉवर म्हणजेच काय, यासुद्धा गोष्टी मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे, काहीही अडचण नाही. बघा सर्वात अगोदर व्हॉट इज लिनियर इक्वेशन, द अल्जेब्रिक एक्सप्रेशन और इक्वेशन, द अल्जेब्रिक इक्वेशन और एक्सप्रेशन. The algebraic expression or equation in which degree of each term containing variable is 4. बघा लँग्वेज में नाही समजलं काही अडचण नाही, परत एकदा एक्सप्लेन करतो. अल्जेब्रिक एक्सप्रेशन किंवा इक्वेशन, ज्या इक्वेशनमध्ये काय असणार आहे, व्हेरिएबल ज्या ज्या टर्म्समध्ये आहे त्या टर्मची पॉवर किती असायला पाहिजे. परत एकदा सांगतो बघा, द अल्जेब्रिक सिंपल बघा काय सांगितलेलं आहे, द अल्जेब्रिक एक्सप्रेशन इन विच डिग्री ऑफ ईच टर्म कंटेनिंग व्हेरिएबल, ज्या ज्या टर्म्समध्ये व्हेरिएबल आहे त्या टर्मची डिग्री किती असायला पाहिजे, 1 असायला पाहिजे. मग डिग्री म्हणजेच काय, तर सर्वात अगोदर डिग्री म्हणजे काय ते समजून घेऊयात. व्हॉट इज डिग्री, डिग्री कशाला म्हणायचं, डिग्री कशाला म्हणणार आहे दादा, तर डिग्री म्हणजेच काय, एखाद्या एक्सप्रेशनमध्ये किंवा इक्वेशनमध्ये ज्या टर्म्स असतात त्या टर्म्समध्ये जेवढे पण व्हेरिएबल आहे
त्या प्रत्येक व्हेरिएबलच्या पॉवरची ॲडिशन. म्हणजेच काय, सम ऑफ डिग्री कशाला म्हणायचं, सम ऑफ power of all the variables, sum of power of all the variables in the term. नाही समजलं सांगतो बघा. डिग्री कशाला म्हणायचं, समजा कदाचित माझ्याकडे एक इक्वेशन आहे किंवा एक टर्म आहे एक्स वाय. कोणती टर्म आहे, एक्स आणि वाय दोन्ही सोबत टर्म आहे. तर कोणी सांगू शकेल का एक्सच्या डोक्यावरती काही नाही म्हणजे किती असणार आहे, 1 असणार आहे. वायच्या डोक्यावरती सुद्धा काही नाही म्हणजे किती असणार आहे, 1 आहे. काहीच नसतं म्हणजे 1 असतं. म्हणजे एक्सची पॉवर इथे किती आहे, 1. किंवा त्याला तुम्ही डिग्री पॉवर म्हणजे इंडेक्स म्हणजेच एक्सपोनंट, राईट. बघा एक्सची पॉवर किती आहे 1, वायची पॉवर किती आहे 1. मग या टोटल टर्मची डिग्री किती असायला पाहिजे. तर बघा डिग्री म्हणजेच काय सांगितलेलं आहे, सम ऑफ पॉवर. डिग्री मीन्स काय आहे, सम ऑफ पॉवर. कुणाच्या पॉवरची, तर व्हेरिएबल, त्या टर्म्समध्ये जेवढे पण व्हेरिएबल आहे त्या व्हेरिएबलच्या पॉवरची ॲडिशन म्हणजेच काय असणार आहे, डिग्री असणार आहे. मग बघा इथे व्हेरिएबलची पॉवर किती आहे 1 प्लस सेकंड व्हेरिएबलची पॉवर किती आहे 1. म्हणजे 1 + 1 काय झाला 2. म्हणजे ऑब्व्हियसली या ठिकाणी डिग्री किती आहे तर 2 असणार आहे. डिग्री किती आहे 2. नाही समजलं, नेक्स्ट एक्झाम्पल बघा. समजा एक एक्झाम्पल आहे ज्यामध्ये मी लिहिलं PQ, P⁻² 2, Q⁻³ 3. फर्स्ट एक्झाम्पल हे आहे. सेकंड एक्झाम्पल, सेकंड टर्म जी आहे या टर्ममध्ये डिग्री किती आहे तर बघा डिग्री किती असणार, सम ऑफ पॉवर ऑफ ऑल द व्हेरिएबल. एखाद्या टर्ममध्ये जेवढ्या पण व्हेरिएबल्स आहे या सर्व व्हेरिएबलच्या पॉवरची ॲडिशन. मग पॉवरची ॲडिशन किती आहे, पीची पॉवर आहे 2, क्यूची पॉवर आहे 3. दॅट मीन्स 2 + 3 = काय होणार आहे 5. मग ही जी टर्म्स आहे या टर्मची डिग्री किती आहे, डिग्री किती असणार आहे तर 5 असणार आहे. डिग्री किती आहे 5. इथपर्यंत काय अडचण आहे का, नाही. किंवा मग एखाद्या इक्वेशनमध्ये एखाद्या टर्मची मॅक्झिमम पॉवर जी असते त्या मॅक्झिमम पॉवरलाच आपण काय म्हणणार आहे, डिग्री म्हणणार आहे. काही अडचण नाही. इथपर्यंत काय अडचण आहे का, नाही. मग आता एक्झॅक्टली लिनियर इक्वेशन आपण कशाला म्हणणार आहे. एक्झाम्पल सांगितलेलं आहे असं अल्जेब्रिक एक्सप्रेशन ज्याच्यामध्ये प्रत्येक टर्मची डिग्री ही काय असायला पाहिजे, 1 असायला पाहिजे. किंवा मग सिम्पल लँग्वेजमध्ये एखादं इक्वेशन आहे ज्या इक्वेशनमध्ये जेवढे पण व्हेरिएबल्स आहेत त्या सर्व व्हेरिएबलची पॉवर ही काय असायला पाहिजे, 1 असायला पाहिजे. काय असायला पाहिजे, 1. इन शॉर्टमध्ये सांगतो बघा, लिनियर इक्वेशन आपण कशाला म्हणणार आहे तर लिनियर इक्वेशन म्हणजेच कशाला म्हणणार आहे, डिग्री ऑफ, सिंपल दुसऱ्या पेजवरती येतो, एक मिनिट बघा. लिनियर इक्वेशन आपण कशाला म्हणणार आहोत परत एक वेळेस एक्सप्लेन करतोय. बघा सिंपल आपण लिनियर इक्वेशन कशाला म्हणणार आहोत ऑदर लँग्वेजमध्ये. बघा असं एक इक्वेशन, द इक्वेशन इन विच, असं इक्वेशन ज्यामध्ये इन विच पॉवर ऑफ each variable is 1. असं इक्वेशन ज्यामध्ये प्रत्येक व्हेरिएबलची पॉवर ही काय असणार आहे, 1 असणार आहे. त्या इक्वेशनला आपण काय म्हणणार आहोत तर लिनियर इक्वेशन. फॉर एक्झाम्पल जर का कन्सिडर केले बघा, फॉर एक्झाम्पल्स दादा लिनियर इक्वेशन म्हणजे काय लक्षात येते का, नाही लक्षात आलं बघा. 3 डेफिनेशन आहे, मी सगळ्या वेगवेगळ्या डेफिनेशन सांगणार आहे, काही अडचण नाही.
बघा काय सांगितलेलं आहे, असं इक्वेशन समजा फॉर एक्झाम्पल या ठिकाणी मी एक इक्वेशन लिहिलं एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5. इक्वेशन आहे का? तर हो. काय म्हणसाल तुम्ही भैया, इक्वेशन आहे. काय इक्वेशन आहे हे? बिकॉज या ठिकाणी इज इक्वल टू साईन आहे. या एक्सप्रेशनमध्ये कोणतं साईन आहे? इज इक्वल टू साईन आहे, म्हणजेच आपण त्या एक अल्जेब्रिक एक्सप्रेशनला काय म्हणणार आहे दादा? इक्वेशन म्हणणार आहोत. आता बघ इक्वेशन तर आहे, मग लिनियर इक्वेशन आहे का? तर हो. का लिनियर इक्वेशन असणार? लिनियर इक्वेशनची डेफिनेशन काय सांगते? असं इक्वेशन ज्याच्यामध्ये जेवढे पण व्हेरिएबल्स आहेत प्रत्येक व्हेरिएबलची पॉवर काय असायला पाहिजे? 1. इथं काही नाही म्हणजे 1 आहे, इथं सुद्धा काही नाही म्हणजे काय असणार आहे? 1 असणार आहे. मग एक्सची पॉवर 1 आहे, वायची सुद्धा पॉवर 1 आहे, म्हणजेच ऑब्व्हियसली या इक्वेशनला आपण काय म्हणणार आहोत? लिनियर इक्वेशन. जेवढे पण टर्म्स आहेत, जेवढे पण व्हेरिएबल्स आहेत, या प्रत्येक व्हेरिएबलची पॉवर ही काय असायला पाहिजे? 1 असायला पाहिजे. त्याच केसमध्ये आपण त्या इक्वेशनला काय म्हणू शकतो? लिनियर इक्वेशन. किंवा मग इक्वेशन जर दिलेलं असलं तर या ठिकाणी सांगितलं तुम्हाला मी डिग्री किती असायला पाहिजे? तर 1 असायला पाहिजे. डिग्री किती असायला पाहिजे? 1. आता डिग्री 1 आहे म्हणजेच काय? परत एक्झाम्पल ॲड करतोय बघा. अजून जर काही एक्झाम्पल्स ॲड केले बघा एक्झाम्पल्स. हे सुद्धा काय आहे? लिनियर इक्वेशन आहे. का लिनियर इक्वेशन म्हणणार आहोत? कारण या इक्वेशनमध्ये प्रत्येक व्हेरिएबलची पॉवर किती आहे? 1 आहे. म्हणजे ऑब्व्हियसली हे काय असणार आहे? लिनियर इक्वेशन असणार आहे. आता लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल म्हणजे काय आपण तर बघूयात, काही अडचण नाही. सेकंड नंबर बघा, या ठिकाणी जर का मी राईट डाऊन केलं 5x इज इक्वल टू 10, हे लिनियर इक्वेशन आहे का? काय सांगसाल तुम्ही? हो, लिनियर इक्वेशन आहे. काय आहे? कारण या ठिकाणी जो पण व्हेरिएबल आहे हा व्हेरिएबल कोणता आहे? एक्स. आणि एक्स या व्हेरिएबलची पॉवर किती आहे? 1 आहे. आणि जेव्हा जेव्हा पॉवर व्हेरिएबलची पॉवर 1 असते त्यावेळी त्या केसमध्ये आपण त्याला काय म्हणणार आहे? लिनियर इक्वेशन. नेक्स्ट थर्ड नंबर जर काही एक्झाम्पल ॲड केलं मी, 2y रेज टू द पॉवर 2 प्लस 4 इज इक्वल टू 4. हे लिनियर इक्वेशन असू शकतं का? नाही. का लिनियर इक्वेशन नसणार आहे? बिकॉज या ठिकाणी जो व्हेरिएबल आहे हा व्हेरिएबल कोणता आहे? वाय. आणि या वायची पॉवर किती आहे? 1 आहे. मग पॉवर जर का 1 आहे, पॉवर 1 आहे म्हणजे त्या इक्वेशनला आपण लिनियर इक्वेशन म्हणू शकतो का दादा? नाही. लिनियर इक्वेशन असण्यासाठी प्रत्येक व्हेरिएबलची डिग्री किंवा प्रत्येक व्हेरिएबलची पॉवर ही काय असायला पाहिजे? तर 1 असायला पाहिजे. मग हे लिनियर इक्वेशन नाही आहे. अजून एक एक्झाम्पल ॲड केलं मी, फोर्थ नंबर अजून एक एक्झाम्पल ॲड केलं, p प्लस 2q इज इक्वल टू 10. सर्वात अगोदर माझा क्वेश्चन असा आहे, सिम्पल क्वेश्चन, हे इक्वेशन आहे की नाही? सर्वात अगोदर सांगा, इक्वेशन आहे की नाही? तुम्ही काय म्हणसाल, भैया इक्वेशन आहे. का आहे? कारण या अल्जेब्रिक एक्सप्रेशनमध्ये कोणतं साईन आहे? इज इक्वल टू साईन आहे, म्हणजे हे काय आहे? इक्वेशन. मग हे जे इक्वेशन आहे या इक्वेशनला मी लिनियर इक्वेशन म्हणू शकतो का? तर ऑब्व्हियसली आहे. या इक्वेशनला काय म्हणू शकतो मी? लिनियर इक्वेशन. का लिनियर इक्वेशन म्हणणार आहे? कारण बिकॉज इस लिनियर इक्वेशन में जितने भी वेरिएबल है, यहाँ पर वेरिएबल कौन सा है? p, और सेकंड वेरिएबल इज q, और दोनों वेरिएबल की पावर यानी कि डिग्री कितनी है? 1. दोन्ही व्हेरिएबलची पॉवर किती आहे? 1. या ठिकाणी सुद्धा पॉवर किती आहे? 1. आणि जेव्हा जेव्हा व्हेरिएबलची पॉवर 1 असते तेव्हा तेव्हा आपण त्या इक्वेशनला काय म्हणणार आहोत? तर लिनियर इक्वेशन. परंतु तुम्ही अजून एक पॅटर्न ऑब्झर्व केला आहे का? हे सुद्धा लिनियर इक्वेशन आहे, हे सुद्धा लिनियर इक्वेशन आहे, आणि हे सुद्धा एक लिनियर इक्वेशन आहे. बट एक गोष्ट जर का तुम्ही अजून ऑब्झर्व केली तर काय लक्षात येईल? या लिनियर इक्वेशनमध्ये किती व्हेरिएबल्स आहेत? तर 3 व्हेरिएबल्स आहेत. किती व्हेरिएबल्स आहेत? 3 व्हेरिएबल्स. त्यानंतर या इक्वेशनमध्ये किती व्हेरिएबल्स आहेत? तर सिंगल व्हेरिएबल आहे. किती आहे? सिंगल व्हेरिएबल. त्यानंतर हे तर लिनियर इक्वेशन नाही आहे म्हणून काही प्रश्न नाही. या ठिकाणी किती व्हेरिएबल आहे?
2 व्हेरिएबल्स आहेत. इथपर्यंत काय अडचण आहे का दादा? सिम्पल बघ, मी तुला फक्त लिनियर इक्वेशन म्हणजे काही समजून सांगितलं, दिदी लक्षात येत आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगतोय, जेव्हा जेव्हा तुम्ही क्लास करत असाल तर करत असताना इमानदारीने क्लास करायचा आहे. उगा मोबाईल समोर ठेवून झोपायचं नाही. जो पण क्लास चालू आहे एकदम व्यवस्थित क्लास करणार आहे. लिनियर इक्वेशन आहे, हे सुद्धा लिनियर इक्वेशन आहे, हे सुद्धा लिनियर इक्वेशन आहे. परंतु डिफरन्स काय आहे? या ठिकाणी 3 व्हेरिएबल्स होते, या ठिकाणी सिंगल व्हेरिएबल आहे, या ठिकाणी डबल व्हेरिएबल आहे. मग ऑन द बेसिस ऑफ व्हेरिएबल लिनियर इक्वेशन अगेन डिवायडेड इंटू linear equation in 1 variable, linear equation in 2 variable, linear equation in 3 variable. मग असणार काय आहे? सिंगल व्हेरिएबल लिनियर इक्वेशन असणार आहे, काही अर्थ नाही. परंतु असं लिनियर इक्वेशन ज्याच्यामध्ये एकच व्हेरिएबल असतो त्या लिनियर इक्वेशनला आपण म्हणणार आहे लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल. काय म्हणणार आहे? लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल. त्यानंतर असं लिनियर इक्वेशन ज्याच्यामध्ये 2 व्हेरिएबल असतात त्याला म्हणतो आपण लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. काय म्हणणार आहे? लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. ज्या लिनियर इक्वेशनमध्ये 3 व्हेरिएबल्स असतात त्या लिनियर इक्वेशनला आपण म्हणणार आहोत लिनियर इक्वेशन इन 3 व्हेरिएबल्स. समजतंय दादा? लक्षात येते का? बघ, नाही समजलं तर परत एकदा सांगतोय, काहीही अडचण नाही. चॅप्टर आहे आपला, मेनली आपण या चॅप्टरमध्ये स्टडी करणार आहोत लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल. तुम्ही ऑब्वियसली क्लास 8 आणि 9मध्ये स्टडी केलेला आहे, काहीही अडचण नाही. लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आपण क्लास 10मध्ये स्टडी करणार आहे. लिनियर इक्वेशन इन 3 व्हेरिएबल तुम्ही क्लास 11मध्ये स्टडी करणार आहात. मग आपला या क्लासमध्ये मेन टॉपिक कोणता असणार आहे? तर लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. कोणता असणार दादा? लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. इथपर्यंत काय अडचण दादा? नाही आहे. बघा, लिनियर इक्वेशन हा पार्ट ऑलरेडी तुमचा क्लास 8 आणि 9मध्ये कवर झालेला आहे. जो की पार्ट तुमचा 8, 9मध्ये ऑलरेडी तुम्ही शिकलेला आहात. काही जण विसरले असतील, काही नाही येत असेल, काही नसेल येत, काही अडचण नाही. मी तुम्हाला प्रत्येक कन्सेप्ट परत जोपर्यंत तुम्हाला समजत नाही तोपर्यंत टीच करणार आहे. आता चालतो आपण मेन टॉपिककडं, म्हणजेच मेन चॅप्टरकडे, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. कोणत्या इक्वेशनला आपण लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल म्हणणार आहोत? इथे व्हेरिएबल म्हणजेच काय ऑलरेडी आपण शिकलेलो आहे. व्हेरिएबल कशाला म्हणायचं? बघा, चॅप्टरची सुरुवात कुठून आहे? लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. आता चॅप्टरची सुरुवात जरी लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलपासून असली तर या ठिकाणी आपण काय केलेलं आहे बघा दादा, सगळ्या टर्म आपण काय केलं ऑलरेडी लर्न केलेले आहेत. चॅप्टर आहे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. या लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलमध्ये ऑलरेडी आपण लर्न केलेलं आहे. हा व्हेरिएबल म्हणजेच काय ऑलरेडी आपण बघितलेलं आहे. त्यानंतर लिनियर इक्वेशन म्हणजेच काय हे सुद्धा आपण ऑलरेडी आता बघितलेलं आहे. आता नेमकं लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आपण कशाला म्हणणार आहोत तर तेच आता आपण बघतोय. बघा, मेन टॉपिककडे बोलतोय आपण आता, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. सिम्पल असं लिनियर इक्वेशन ज्याच्यामध्ये 2 व्हेरिएबल असतात त्या लिनियर इक्वेशनला आपण काय म्हणणार आहेत? लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. आता हा जो लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आहे, या लिनियर इक्वेशनची मी तुम्हाला 3 डेफिनेशन सांगणार आहे. किती डेफिनेशन बघणार आहोत आपण दादा? 3 डेफिनेशन. तुम्हाला जी योग्य वाटेल ती समजून घ्या, काहीही अडचण नाही. मग लिनियर इक्वेशन कशाला म्हणायचं? सिम्पल, ऑलरेडी लिनियर इक्वेशन म्हणजेच काय मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. आता लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल म्हणजेच काय? असं लिनियर इक्वेशन ज्याच्यामध्ये 2 व्हेरिएबल असतात त्या इक्वेशनला आपण काय म्हणणार आहे? लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. परत सांगतो, नसलं समजलं पहिल्या वेळेस तर परत एकदा सांगतो. डेफिनेशन नंबर फर्स्ट आहे. कोणते असणार आहे? डेफिनेशन नंबर फर्स्ट, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. बघा, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल कशाला म्हणायचं? द इक्वेशन or expression the equation or expression the algebraic expression or equation containing
टू वेरिएबल and power of each variable is 1, then the equation is called linear equation into व्हेरिएबल्स. बघा, लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल कशाला म्हणणार दादा? असं इक्वेशन किंवा असं एक्सप्रेशन ज्यामध्ये किती व्हेरिएबल असणार आहे? 2 व्हेरिएबल, आणि दोन्हीसुद्धा व्हेरिएबलची पॉवर किती असणार आहे? तो 1 असणार आहे. असं अल्जेब्रिक एक्सप्रेशन ज्यामध्ये किती व्हेरिएबल्स असणार आहे? बघा, असं अल्जेब्रिक एक्सप्रेशन ज्यामध्ये किती व्हेरिएबल्स असणार आहे? 2 व्हेरिएबल्स. किती व्हेरिएबल्स असणार आहे? 2 व्हेरिएबल, आणि प्रत्येक व्हेरिएबलची पॉवर ही किती असणार आहे? 1 असणार आहे. अशा इक्वेशनला आपण काय म्हणणार आहे? लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. काय म्हणणार आहोत? लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. नाही समजलं परत सांगतो बघ दादा. एक्झाम्पल घेतल्यानंतर सगळ्यांना क्लिअर होणार आहे, काही अडचण नाही. कोणत्या इक्वेशनला किंवा कोणत्या एक्सप्रेशनला आपण लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल म्हणणार आहे? असं एक्सप्रेशन किंवा इक्वेशन ज्यामध्ये सर्वात पहिली कंडिशन आहे किती व्हेरिएबल असायला पाहिजे? 2 व्हेरिएबल असायला पाहिजे, सर्वात पहिली कंडिशन. सेकंड कंडिशन, जे 2 व्हेरिएबल आहे प्रत्येक व्हेरिएबलची पॉवर किती असायला पाहिजे? 1 असायला पाहिजे. प्रत्येक व्हेरिएबलची न म्हटल्यापेक्षा प्रत्येक टर्मची पॉवर किती असायला पाहिजे? 1 असायला पाहिजे. ज्या ज्या टर्म्समध्ये व्हेरिएबल आहे त्या टर्मची पॉवर किती असायला पाहिजे, म्हणजे डिग्री किती असायला पाहिजे? 1 असायला पाहिजे. त्याला आपण काय म्हणणार आहोत? लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. बघा, एक्झाम्पल जर का बघितले आपण तर एक्झाम्पलमध्ये आपण काय म्हणू शकतो? एक्झाम्पल्स बघा. एक्झाम्पल नंबर फर्स्ट, जर का या ठिकाणी मी राईट डाऊन केलं, एक्झाम्पल नंबर फर्स्ट, 2x + 3y = 5. सर्वात पहिली कंडिशन सॅटिस्फाय होते का? बघा, फर्स्ट कंडिशन कोणती? 2 व्हेरिएबल असायला पाहिजे. आहे का 2 व्हेरिएबल? आहे. हा एक व्हेरिएबल आहे आणि हा एक सुद्धा व्हेरिएबल आहे. बरं, सेकंड कंडिशन कोणती आहे? दोघांची सुद्धा पॉवर किती असायला पाहिजे? व्हेरिएबलची. या ठिकाणी सुद्धा व्हेरिएबलची पॉवर 1 आहे, या ठिकाणी सुद्धा व्हेरिएबलची पॉवर 1 आहे. मग सिंगल व्हेरिएबलची पॉवर 1 असायला पाहिजे का? तर नाही. टर्मची पॉवर किती असायला पाहिजे? 1 असायला पाहिजे. मग ही जी टोटल टर्म्स आहे या टोटल टर्ममध्ये डिग्री किती आहे? बघा, व्हेरिएबलची पॉवर न म्हणता आपण सिंपल समजून घेऊया, त्या टर्मची डिग्री बघायची आपल्याला. काय बघायचं आहे? डिग्री. डिग्री म्हणजेच काय? मी ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे. डिग्री मीन्स काय सांगितलं होतं? डिग्री म्हणजे कोणत्याही टर्ममध्ये जेवढे व्हेरिएबल असतील त्या व्हेरिएबलच्या पॉवरची सम, ॲडिशन, त्यांची बेरीज, पॉवरची बेरीज म्हणजेच काय असते? डिग्री असते. पण बघा, सिंगल व्हेरिएबल असला तर मग काहीही अडचण नाही. या ठिकाणी जर का बघितलं आपण तर या टर्मची डिग्री किती आहे? 1. या टर्मची डिग्रीसुद्धा किती आहे? 1 आहे. जर सिंगल व्हेरिएबल असला तर डिग्री आणि टर्म दोन्ही केस कशा असतात? सेम असतात, काही अडचण नाही. म्हणजे याला आपण काय म्हणू शकतो? लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. सेकंड एक्झाम्पल जर का राईट डाऊन केलं, सेकंड एक्झाम्पल असं सुद्धा राईट डाऊन करू शकतो मी. 5 m/2 + n/3 = 2. m/2 + n/3 = 2. हे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आहे का? तर हो. का असणार आहे? सर्वात पहिलं सांगितलं मी दादा, काय बघायचं? 2 व्हेरिएबल आहे का? आहे. किती व्हेरिएबल आहेत? 2. कोणते कोणते आहेत? m आणि n. 2 व्हेरिएबल है यहाँ पर, ऑब्वियसली बात है 2 वेरिएबल है. दोनों की पावर देखो, दोनों की पावर क्या है? m की पावर कुछ नहीं, इसका मतलब पावर क्या होगी? 1. सिमिलरली यहाँ पर n की पावर कुछ नहीं, इसका मतलब क्या होता है? 1.
और दोनों की पावर क्या है 1 1। इसका मतलब इस वाले टर्म की भी डिग्री 1 और ये वाले टर्म की भी डिग्री 1, यानी कि दोनों टर्म की डिग्री कितनी है 1। इसका मतलब हम इस इक्वेशन को क्या कहेंगे, लीनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल। क्या कहेंगे इसे भी, लीनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल। का म्हटलं लक्षात येतं दादा, सिंपल इथं 2 व्हेरिएबल आहे आणि दोन्ही व्हेरिएबलची पॉवर किती आहे 1 आहे, म्हणजे त्याला काय म्हणणार आहोत आपण, लिनियर इक्वेशन इन 1, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल। एक्झाम्पल नंबर 3, अजून एक एक्झाम्पल या ठिकाणी ॲड करतोय। या ठिकाणी जर का मी असं लिहिलं तर 2/x प्लस 1/y इज इक्वल टू 10, हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे का? बघा, तर लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आपण कशाला म्हटलं होतं, परत एकदा एक्सप्लेन करतोय, समजून घेऊया। लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलसाठी 2 कंडिशन सांगितलेल्या महत्त्वाच्या, कोणत्या कंडिशन असणार आहेत त्या? लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल कोणत्या इक्वेशनला म्हणू शकतो आपण? असं इक्वेशन ज्या इक्वेशनमध्ये प्रत्येक इक्वेशनला आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल म्हणू शकतो का दादा? नाही म्हणता येणार। मग कोणत्या इक्वेशनला म्हणणार आहोत आपण? ज्या इक्वेशनमध्ये काय असायला पाहिजे, 2 व्हेरिएबल्स असायला पाहिजे। सर्वात पहिली कंडिशन काय आहे, किती व्हेरिएबल्स असायला पाहिजे? 2 कंडिशन जे इक्वेशन सॅटिस्फाय करते त्या इक्वेशनला आपण काय म्हणणार आहोत, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स। बघा, कोणत्या इक्वेशनला आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल म्हणणार आहे? सर्वात फर्स्ट कंडिशन आहे असं इक्वेशन ज्यामध्ये किती व्हेरिएबल्स असायला पाहिजे, 2 व्हेरिएबल्स असायला पाहिजे। काय असायला पाहिजे? 2 व्हेरिएबल्स, 2 व्हेरिएबल्स, आणि त्यासोबत ते जे 2 व्हेरिएबल्स आहे तर ईच टर्म डिग्री ऑफ ईच टर्म इज इक्वल टू काय असायला पाहिजे, 1 असायला पाहिजे। हे 2 कंडिशन जे पण इक्वेशन सॅटिस्फाय करते त्या इक्वेशनला आपण काय म्हणणार आहे, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल। कोणती कंडिशन आहे? पहिली कंडिशन, इक्वेशनमध्ये 2 व्हेरिएबल असायला पाहिजे, त्यासोबत त्या व्हेरिएबल, त्या इक्वेशनमध्ये जे पण व्हेरिएबल्स आहे त्या व्हेरिएबलची पॉवर किती असायला पाहिजे, 1 असायला पाहिजे, म्हणजेच त्या टर्मची डिग्री किती असायला पाहिजे, तर 1 असायला पाहिजे। या दोन्ही कंडिशन जे इक्वेशन सॅटिस्फाय करते त्याला आपण काय म्हणणार आहे, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल। मग एक एक्झाम्पल आपण या ठिकाणी परत ॲड केलं होतं, एक्झाम्पल नंबर 3। हे एक्झाम्पल नंबर 3 लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे का? चेक करा, तर नाही। का नसणार आहे? त्याच्यामागचं रिझन असं आहे की जेव्हा आपण पॉवर बघतोय किंवा डिग्री बघतो तर डिग्री आपण कुठं बघतोय, व्हेरिएबल कुठे असायला पाहिजे, न्यूमरेटरमध्ये। मग इथं व्हेरिएबल न्यूमरेटरमध्ये आहे का? नाही। दॅट मीन्स याला आपण सिंपल असंही लिहू शकतो, 2x रेज टू द पॉवर -1 प्लस y रेज टू द पॉवर -1 इज इक्वल टू 10। या ठिकाणी बघा, जिथं तुम्ही व्हेरिएबल बघितलेला आहे हा व्हेरिएबल प्रत्येक ठिकाणी कुठं आहे, न्यूमरेटरमध्ये। म्हणजे आपण पॉवर केव्हा बघणार आहे, व्हेरिएबल कुठं असायला पाहिजे, न्यूमरेटरमध्ये असायला पाहिजे। या ठिकाणी व्हेरिएबल कुठं होता, डिनोमिनेटरमध्ये। मग याला अगोदर न्यूमरेटरमध्ये आणू। ज्यावेळेस आपण न्यूमरेटरचं डिनोमिनेटर किंवा डिनोमिनेटरचं न्यूमरेटरमध्ये कन्वर्जन करत असतो त्यावेळेस त्या व्हेरिएबलची किंवा त्या नंबरची जी काही पॉवर असते, पॉवरचं साईन काय होत असतं, चेंज। मग या ठिकाणी +1 होता, या ठिकाणी सुद्धा +1 आहे। हा +1 वरती गेल्यानंतर काय होणार आहे, -1। आपल्याला पॉवर काय असायला पाहिजे होती, +1, परंतु या ठिकाणी 2 व्हेरिएबल तर आहे, म्हणजे पहिली कंडिशन सॅटिस्फाय झाली आहे, परंतु दोन्ही व्हेरिएबलची पॉवर +1 असायला पाहिजे होती। या ठिकाणी पॉवर काय आहे दादा, -1 आहे, आणि पॉवर -1 असल्या कारणाने या इक्वेशनला आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल म्हणू शकतो का? नाही। इथपर्यंत काय अडचण आहे का? मग सिंपल या ठिकाणी आपण अजून काय म्हणू शकतो, असं अल्जेब्रिक एक्सप्रेशन ज्यामध्ये 2 व्हेरिएबल असणार आहे आणि दोन्ही व्हेरिएबलची डिग्री किंवा पॉवर किती असायला पाहिजे, 1 असायला पाहिजे। त्याच इक्वेशनला आपण काय म्हणणार आहोत, लिनियर इक्वेशन इन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल। इथपर्यंत काय अडचण आहे का? स्पीड होतोय का? काही अडचण असली सांगा।
गडबड होते नाही ना? ही झाली फर्स्ट डेफिनेशन. कोणती डेफिनेशन झाली आहे? फर्स्ट डेफिनेशन. इथून एक बेसिक आयडिया तुमच्या लक्षात आली. जेव्हा जेव्हा तुमचा व्हेरिएबल हा डिनोमिनेटरमध्ये येणार आहे, बघा एक नंबर आहे वरती आणि खाली जर का तुमचा व्हेरिएबल आला डिनोमिनेटरमध्ये, तर याला आपण लिनियर इक्वेशन म्हणणार आहोत का? नाही. अशा कंडिशनमध्ये आपण लिनियर इक्वेशन म्हणणार आहे का? नाही. जसं की एक्झाम्पल 1/y हे लिनियर इक्वेशन असणार आहे का? नाही. 1/y + 2/x = 10 हे लिनियर इक्वेशन असणार आहे दादा? नसणार आहे. का नसणार आहे? कारण इथं जो व्हेरिएबल आहे हा तुमचा कुठं आहे? डिनोमिनेटरमध्ये. मग डिनोमिनेटरमध्ये जर का व्हेरिएबल असला तर नॉट अ लिनियर इक्वेशन. लिनियर इक्वेशन असणार आहे का? नाही. मग या ठिकाणी सिंपल काय लक्षात ठेवसाल? नोट एक इम्पॉर्टंट टर्म सांगते मी तुम्हाला या ठिकाणी. काय सांगितलेलं आहे? इफ व्हेरिएबल इज इन द डिनोमिनेटर, व्हेरिएबल कुठं असेल? डिनोमिनेटरमध्ये, देन इक्वेशन इज नॉट लिनियर इक्वेशन. जर का व्हेरिएबल हा तुमचा डिनोमिनेटरमध्ये असला तर डिनोमिनेटरमध्ये व्हेरिएबल जर असेल तर तो लिनियर इक्वेशन असणार आहे का? नसणार आहे. जसं की या ठिकाणी 2/x + 1/y दोन्ही ठिकाणी x आणि y कुठं आहे? डिनोमिनेटरमध्ये. डिनोमिनेटरमध्ये जर का व्हेरिएबल असला तर याला आपण लिनियर इक्वेशन म्हणू शकतो का? नाही. इथपर्यंत काय अडचण नाही. फर्स्ट डेफिनेशन सर्वांना क्लिअर आहे? चला राईट डाऊन करून घ्या. सेकंड डेफिनेशन. फर्स्ट डेफिनेशन सर्वांना समजली आहे? काही अडचण नाही. सेकंड डेफिनेशन बघूयात. बघा, लिनियर इक्वेशन इज टू व्हेरिएबल. डेफिनेशन नंबर सेकंड. सेकंड डेफिनेशन काय सांगते? एकदम इजी डेफिनेशन आहे बघा. फर्स्ट डेफिनेशन सर्वात समजणं महत्त्वाचे आहे. या लिनियरचा मिनिंग काय होतो माहीत आहे कोणाला? लिनियरचा मिनिंग होतो स्ट्रेट. लिनियरचा मिनिंग काय होणार आहे? स्ट्रेट. हा जो लिनियर वर्ड आहे या लिनियरचा मिनिंग होतो स्ट्रेट. मग काय स्ट्रेट? या इक्वेशनमध्ये हा स्ट्रेट वर्ड त्यांनी काय यूज केला असणार आहे? त्याचा सिंपल मिनिंग आहे असं इक्वेशन की ज्याचा ग्राफ हा स्ट्रेट लाईन येतो, त्या इक्वेशनला आपण काय म्हणणार आहेत? लिनियर इक्वेशन. सिंपल भाषेमध्ये असं इक्वेशन ज्या इक्वेशनचा ग्राफ हा ग्राफवरती ड्रॉ केल्यानंतर काय येणार आहे? स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईन असा असणार. ही पण स्ट्रेट लाईन आहे, ही सुद्धा स्ट्रेट लाईन आहे, ही सुद्धा स्ट्रेट लाईन आहे. याला तिप्पी म्हणू शकतो का आपण? नाही. ग्राफ फक्त असा स्ट्रेट लाईन यायला पाहिजे, असा कर्व यायला पाहिजे का? नाही. असं इक्वेशन ज्या इक्वेशनचा ग्राफ हा स्ट्रेट लाईन येतो त्या इक्वेशनला आपण काय म्हणणार आहोत? लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. सिंपल बघा. द इक्वेशन whose graph is straight line then the equation is called लिनियर इक्वेशन. बघ दादा, एकदम सिंपल डेफिनेशन आहे. कशी डेफिनेशन आहे? एकदम सिंपल. काय सांगितलेलं आहे? असं इक्वेशन ज्या इक्वेशनचा ग्राफ हा स्ट्रेट लाईन असतो त्या इक्वेशनला आपण काय म्हणणार आहेत? लिनियर इक्वेशन.
मग ग्राफ तर सर्वांना माहिती असायला पाहिजे. ऑब्वियसली गोष्ट आहे, ग्राफ सर्वांना माहिती असायला पाहिजे, यायला पाहिजे सर्वांना ग्राफ. हा काय असतो? एक्स ॲक्सिस. काय असणार आहे? एक्स ॲक्सिस. त्यासोबत हा काय असणार आहे? वाय ॲक्सिस. एक्स ॲक्सिस अँड वाय ॲक्सिस. जेव्हा जेव्हा तुम्ही एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस, हा असणार एक्स ॲक्सिस, सेकंड वन इज वाय ॲक्सिस. ज्यावेळेस तुम्ही कोणत्याही इक्वेशनचा ग्राफ ड्रॉ करता, समजा एखादं इक्वेशन आहे, इक्वेशनचा ग्राफ कसा ड्रॉ करायचा हा सेकंड आपण बघणार आहोत ग्राफिकल मेथडमध्ये. इक्वेशनचा ग्राफ कसा ड्रॉ करायचा, फक्त इथं डेफिनेशन समजून घ्या. अशी लाईन, असं इक्वेशन, ज्या इक्वेशनचा ग्राफ हा काय येणार आहे? स्ट्रेट लाईन. त्या इक्वेशनला आपण काय म्हणणार आहोत? लिनियर इक्वेशन. समजा एखाद्या लाईनचा मी एखाद्या इक्वेशनचा मी ग्राफ ड्रॉ केला आणि तो ग्राफ असा स्ट्रेट लाईन आलेला आहे, म्हणजे ऑब्वियसली त्या इक्वेशनला आपण काय म्हणणार आहोत? लिनियर इक्वेशन. का लिनियर इक्वेशन म्हटलं? कारण त्या इक्वेशनचा ग्राफ आपल्याला काय भेटलेला आहे? स्ट्रेट लाईन भेटलेला आहे. काय भेटलेला आहे? स्ट्रेट लाईन. मग ज्या ज्या इक्वेशनचा ग्राफ हा आपल्याला स्ट्रेट लाईन भेटतो त्या इक्वेशनला आपण काय म्हणणार आहोत? लिनियर इक्वेशन. समजा कदाचित तोच ग्राफ जर का असा भेटला असता तर या इक्वेशनला आपण लिनियर इक्वेशन म्हटलं असतं का? नाही. हा जो ग्राफ आहे हा ग्राफ नॉट लिनियर इक्वेशनचा असेल. लिनियर इक्वेशनचा असणार आहे का? नॉट लिनियर इक्वेशन. हा ग्राफ कोणाचा असणार आहे? लिनियर इक्वेशनचा असणार आहे. हा ग्राफ लिनियर इक्वेशनचा असेल का? नाही. लिनियर इक्वेशनचा ग्राफ हा ऑलवेज काय असणार आहे? स्ट्रेट लाईन असणार आहे. काय असणार आहे? स्ट्रेट लाईन. इथपर्यंत काय अडचण दादा? नाही. एक नेक्स्ट डेफिनेशन समजून घेऊया जी की इम्पॉर्टंट असणार आहे. थर्ड नंबर. इथपर्यंत काय अडचण नाही. थर्ड नंबर डेफिनेशन बघा. द इक्वेशन महत्त्वाचं आहे, जो की आपण परत एकदा बघणार आहोत, काही अडचण नाही. द इक्वेशन विच इज इन द फॉर्म ऑफ the equation which is in the form of असं इक्वेशन जे कोणत्या फॉर्ममध्ये असणार आहे? तर ax प्लस by प्लस c is equal to 0. The equation which is in the form of ax plus by plus c is equal to 0, then the equation is called linear equation in two variables. बघ दादा, ताई समजते का? नाही समजत परत ऐका. बघ काय म्हटलेलं आहे लिनियर इक्वेशनला? असं इक्वेशन ज्या इक्वेशनचा ग्राफ हा काय असणार आहे? स्ट्रेट लाईन असणार आहे. कसा असणार आहे ग्राफ? स्ट्रेट लाईन. त्या इक्वेशनला आपण काय म्हणणार आहोत? लिनियर इक्वेशन. किंवा मग सिंपल काय म्हटलेलं आहे? असं इक्वेशन जे कोणत्या फॉर्ममध्ये असणार आहे? ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. या फॉर्ममध्ये जे काही इक्वेशन असेल त्या इक्वेशनला आपण काय म्हणणार आहोत? लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0 या फॉर्ममध्ये जे काही तुमचं इक्वेशन असेल त्या इक्वेशनला आपण काय म्हणणार आहोत? लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. आणि या ठिकाणी वेअर a, b and c आर रियल नंबर्स. काय असणार आहे? रियल नंबर्स. a, b आणि c हा काय असणार आहे? रियल नंबर असणार आहे. या ठिकाणी एक इम्पॉर्टंट कंडिशन अशी सुद्धा आहे, a इज नॉट इक्वल टू 0 अँड b इज ऑल्सो नॉट इक्वल टू 0. a आणि b या दोघांच्या व्हॅल्यू 0 असू शकतात का? नाही. c ची व्हॅल्यू 0 असू शकते, काहीही अडचण नाही. लक्षात येते का दादा? असं इक्वेशन जे ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0 या फॉर्ममध्ये आहे, या इक्वेशनला आपण काय म्हणणार आहोत? लिनियर इक्वेशन इन
टू व्हेरिएबल आणि या फॉर्मलाच आपण म्हणणार आहोत स्टँडर्ड फॉर्म. काय म्हणणार आहे? स्टँडर्ड फॉर्म. ज्याच्याबद्दल आपण उद्या येणाऱ्या क्लासमध्ये परत एकदा डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत स्टँडर्ड फॉर्मबद्दल. इथपर्यंत काही अडचण आहे का? नाही. लक्षात येणार सर्वांच्या. आपण फक्त सिम्पल एक इंट्रोडक्शन बघितलेलं आहे चॅप्टरचं. कालच्या क्लासमध्ये आपण बेसिक टर्म्स बघितल्या होत्या. आजच्या क्लासमध्ये आपण सिम्पल चॅप्टरचं इंट्रोडक्शन बघितलेलं आहे. फक्त चॅप्टरचं नाव की व्हॉट इज लिनियर इक्वेशन. मग लिनियर इक्वेशनचे आपण 3 डेफिनेशन बघितलेले आहेत. सर्वांना सगळ्या डेफिनेशन समजले असतील अशी अपेक्षा आहे. नाही समजलं तर ऑब्व्हियसली ज्यांना नाही समजलं उद्याच्या क्लासमध्ये त्यांनी सर्वांनी मला कमेंट करून कळवा, जेणेकरून मला तुमचा डाऊट परत एकदा क्लिअर करता येईल. थँक्यू सो मच. उद्याच्या क्लासमध्ये आपण परत एकदा स्टँडर्ड फॉर्म घेणारच आहोत. काही अडचण नाही. थँक्यू. थँक्यू. उद्या पुन्हा एकदा भेटूयात. याच टाईमला सर्वांनी व्यवस्थित अभ्यास करा. नोटबुक सगळ्यांनी व्यवस्थित कंप्लीट ठेवायचं. डेली टू डेली अभ्यास करायचा आहे. काही अडचण आली तर मला कळवा. थँक्यू सो मच.